Hello everyone, welcome back to my YouTube channel. I am Vaishnavi and welcome back to my Karnataka vlogs. तर आज आहे आपला डे 4 इन कर्नाटक आणि जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, आपण आता आलेलो आहोत गोकर्णमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर खूप काही बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण एका टेम्पलमध्ये जाणार आहोत, पण त्याच्या आधी आपण आलेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. सकाळचे वाजले होते 10:30. आपण आलेलो आहोत पांडुरंग हॉटेलमध्ये. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आम्ही आज काय काय खाणार आहे ते. तर सगळ्यात पहिला ब्रेकफास्ट मध्ये आम्ही चौघींनी आहे ना हा डोसा घेतलेला होता आणि मम्मी पप्पा मामा मामीने आहे ना इडली वडा असं वेगवेगळं घेतलेलं होतं. आणि जेव्हा आम्ही इथला डोसा म्हणजे टेस्ट करून बघितला तर इथला डोसा आमच्या सगळ्यांना सुद्धा आवडला. म्हणजे आपला डोसा असतो तसाच होता, बट एक वेगळी टेस्ट होती त्याला. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं एक जिंजर टी आणि एक मसाला टी. बट जो मसाला टी होता तो बिलकुल पण चांगला नव्हता, बट जो जिंजर टी होता तो छान होता. आता ब्रेकफास्ट वगैरे तर करून झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत एका टेम्पल मध्ये. आम्ही चाललो आहे मुरुडेश्वर टेम्पलला, जे की एक शंकराचं मोठं मंदिर आहे. चला आपण जाऊया आणि तिथे अर्धा पाऊण तासाने आम्ही लगेच पोहोचलो. ही जी तुम्हाला मोठी इमारत दिसते ना, हेच ते टेम्पल आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आहे ना हे जे मंदिर आहे ना, आपण एकदम टॉपला वरती जाणार आहे आणि पूर्ण तुम्हाला सीन वगैरे बघायला भेटणार आहे. मी वरती कसं जाणार आहे तुम्हाला ते पण दिसेल. तर चला पूर्ण मंदिर बघूया. कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले मुरुडेश्वर मंदिर हे भगवान शिवला समर्पित असलेले एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आणि हे ठिकाण जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच 123 फूट शिवमूर्तीसाठी आणि भव्य 20 मंजली गोपुरासाठी जगभर प्रसिद्ध आहे. आता आपल्याला जायचं आहे एकदम वरती शिवमूर्ती बघण्यासाठी. आणि वरती गेल्यावर तुम्हाला पूर्ण मी दाखवते वरती काय काय दिसणार आहे. तर वरती जाण्यासाठी आहे ना इथं लिफ्ट आहे आणि प्रत्येकाला 30 रुपीज भरायचे असतात तिकीट आणि मग वर जायचं असतं. आणि चिल्ड्रनसाठी 10 रुपीज असतात. तर ही लिफ्ट असते जी आपल्याला वरती नेते एकदम 20 फ्लोअरला.
तर चला आपण वरती जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते. एवढं मस्त दिसतं ना सगळं वरून. आता तुम्ही बघा. How are you feeling, guys? स्पीचलेस. दिस व्ह्यू कसं वाटतंय? परत परत यायला आवडेल. पप्पा कसं वाटतंय? हा सीन बघू. अजून काही छान वाटतं. आता आपण मंदिरामध्ये जाऊन आलेलो आहे आणि दर्शन खूप छान झालं. तर हे होतं मुरुडेश्वर टेम्पल. बट जे आपण वर्ण बघितलं ना, जो सिनरी शिव टेम्पल, ते जे मोठी मूर्ती आहे ती इथे आहे आणि तिथेच अजून एक मंदिर आहे आणि भूकेलासा केव्ह सुद्धा आहे. तर मी तुम्हाला ते पूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अजून पुढे खूप काही आहे बघण्यासाठी. तर चला आपण वरती जाऊया. हे होतं भूकेलासा केव्ह. आणि आता आपलं इथलं सगळं बघून झालेलं आहे आणि आराध्याने आहे ना इथनं ते सगळे फोटोज घेतले, जे टेम्पल्सचे वगैरे होते ना ते सगळे तिने हे फोटोज घेतले. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं पूर्ण मंदिर बघून झालेलं आहे. तुम्ही बघितलं मंदिर किती सुंदर होतं आणि मला खूप प्रसन्न वाटलं आणि आमचं दर्शन सुद्धा खूप छान झालं. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो इथं आईस्क्रीम खाण्यासाठी, कारण की खूप जास्तीचं ऊन आहे बाहेर आणि दुसरी गोष्ट आम्ही समर सीझन मध्ये आलेलो होतो. सो आता हे टेम्पल करून झाल्यानंतर आपण अजून एक गणपती मंदिरामध्ये जाणार आहे, जे की एकदम जुनं आहे. तर चला आपण जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते.
आपण चाललो आहोत श्री इडागुंजी महागणपती मंदिर मध्ये, जे की मुरुडेश्वर पासून फक्त आणि फक्त अर्ध्या तासावरती आहे. आणि जे हे गणपती मंदिर आहे ना, हे खूप जुनं आहे. तर चला आपण मंदिरामध्ये जाऊया, मंदिर बघूया आणि मी तुम्हाला या मंदिराची माहिती सुद्धा सांगते. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील होनावर तालुक्यात असलेल्या इडागुंजी हे अतिशय प्रसिद्ध आणि जागृत श्री महागणपती मंदिर आहे. हे 1500 वर्षापेक्षा जास्त जुनं इतिहास असलेले हे मंदिर किनारपट्टीवरील प्रमुख धार्मिक स्थळ मानलेले जाते. येथील गणेशाची मूर्ती 2 हात असलेली आहे आणि मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. त्यांच्या एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंदिराला आहे ना, महातोबर श्री विनायक देवरू असेही म्हणतात. लावायचे. थोडं स्वीट. स्वीट ना, मीडियम. कितना? मम्मीला देऊ ना. काय फोटो? मला फोटो नाही काढायचा, मला रिक्षा. छान. आपलं दर्शन तर करून झालेलं आहे. आता इथून आम्ही जाणार आहे गोकर्ण बीचला, जे की मेन गोकर्णचं बीच आहे. तर चला आपण जाऊया तिथे. आणि बीचवर जाण्यासाठी आपल्याला पूर्ण लागणार आहे 1 तास. तर आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि हे जे साईडला टेम्पल दिसते ना, ते महाबळेश्वर टेम्पल आहे. तुम्ही बघू शकता, महाबळेश्वर देव असं लिहिलेलं आहे. आणि आपण एकदम बीचच्या जवळ आलेलो आहे. तर चला मी तुम्हाला पूर्ण बीच सुद्धा दाखवते. तर हा होता आजचा गोकर्णाचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लवकरच दुसरा गोकर्णाचा व्लॉग लवकरच मी अपलोड करणार आहे. तर माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजेल माझा व्हिडिओ आलेला आहे. आणि आजसाठी एवढंच, भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.